आणि राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या आणि त्यानुसार ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी ऑनलाईन सेंटरवरती गर्दी करू लागले। परंतु हिंगोलीमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे मागच्या 3 दिवसांपासून शेतकरी ऑनलाईन सेंटरमध्ये गर्दी करतायत। कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली केवायसी होत नसल्याने कर्जमाफीचा लाभ मिळतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। हिंगोलीतल्या गोरेगाव इथं अशाच एका ऑनलाईन सेंटरवर शेतकऱ्यांनी गर्दी केली असून मागच्या 3 दिवसांपासून शेतकरी या ठिकाणी चक्रा मारतायत। परंतु ई-केवायसी होत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झालेत। या मुद्द्यावर आमदार रोहित पवार काय म्हणालेत पाहूया। मंडळामध्ये दिलेला शब्द जर सरकार ते सुद्धा मुख्यमंत्री पाळत नसतील तर हे खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे याचं जर तसं झालं असेल तर ते चुकीचं आहे। आम्ही याच्यात खोलात जाऊ आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी परत एकदा जर आंदोलन उभं करायचं झालं तर नक्कीच या महिन्या अखेरेपर्यंत आम्ही थांबू, पण त्यानंतर आम्ही थांबणार नाही। शेतकऱ्यांना घेऊन खूप मोठं आंदोलन लागलं तर आम्ही विदर्भात एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये 100% त्या ठिकाणी करू जर या अडचणी सुटल्या नाहीत तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।